आणि आता बातमी आहे करुणा मुंडे यांच्या वक्तव्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण मुंडेंच्या विरोधातले सर्व पुरावे देणार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। आता मी ब्रह्मास्त्र काढणार आहे, मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार आहे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। धस मुंडे भेटीचा मुद्दा प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठीचा आहे, असं सुद्धा करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोप करत होते, पण या 15 दिवसांमध्येच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये दोनदा बैठक पार पडली आणि या बैठकीमागचं नेमकं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालं नाही। पण या संदर्भातच अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत करुणा मुंडेजी। करुणाजी, काय सांगाल? अशी बैठक 2 वेळा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये पार पडली आणि बावनकुळे हे देखील एका बैठकीमध्ये होते। मला असं वाटते एक व्यक्तीची मृत्यू झालेली आहे, निर्गुण हत्या, मृत्यू नाही निर्गुण हत्या झालेली आहे, ज्याच्यावरती हे लोकांचं राजकारण सुरू झालेलं आहे। मला बहुतेक असं वाटते की जसे की काल सगळे न्यूज बघितलेली आहे, भाऊनी सांगितलेला, सुरेश धस भाऊनी सांगितलेलं आहे की मी फक्त विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, पण तुम्ही अगोदर 2 दिवसापूर्वी तुम्ही बघा की जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊ ज्या लोकांनी चांगली पद्धतीने मुद्दा हातामध्ये धरून घेतला होता गेले 3 महिन्यापासून, आज कुठेतरी दोघांमध्ये वाद चालू झालेला आहे आणि मीडियावरती तेच वाद चालू आहे। तो कुठे ना कुठेतरी मला असं वाटते की जे बावनकुळे साहेब आहे आणि वरती असं प्रेशर आहे त्यांच्यावरती की कुठे ना कुठे एकदा भेटीसाठी बोलावतात आणि नंतर मीडियावरती टाकतात की भेटून गेले, सगळे मीडियावरती तेच चालू आहे। तो कुठे ना कुठेतरी सगळे जे लोकांनी आज जातपात न बघता, पक्षपात न बघता जे मुद्दा हातामध्ये धरून घेतलेला आहे त्याच्यावरती कुठे ना कुठे दुर्लक्ष करण्याचं काम हे राजकारणी लोकांचा चालू झालेला आहे, मला असं वाटते। कुठेतरी आपल्याला असं वाटतं का की हा विषय आता दाबवण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला जातोय? हा तेच ना, हे मुद्दा दाबायचा आहे। दिशाभूल म्हणजे दिशाभूल झाली तर सगळे आपले एकमेकांमध्ये वाद पेटला। जे सगळे लोक आहे आज जसे जितेंद्र वाड भाऊ आहे, राष्ट्रवादीचे आहे, वंजारी आहे, सुरेश धस अण्णा आहे, बीजेपीचे आहे, मराठा आहे, तरी पण आज सुप्रियाताई आहे, बजरंग बाप्पा आहे, संदीप क्षीरसागर आहे, मी स्वतः आहे, असे खूप काही लोक, सुषमा अंधारेताई शिवसेनेची आहे, पक्ष न बघता हे सगळे लोक एकत्र आलेले आहे। जरी सगळ्यांमध्ये वाद पेटला तो एकमेकांमध्ये लढत राहतील आणि हे लोकांचा जे मुद्दा आहे इतका मोठा मुद्दा संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे ना, ते कुठे ना कुठे विसरतात लोक। पण ताई, कुठेतरी सुरेश धस हे 2 वेळा धनंजय मुंडे यांना भेटले आणि एकदा बावनकुळे होते आणि काल बावनकुळे बोलताना असं म्हणले की एका दिवशी जी भेट झाली ती 4.5 तास भेट झाली, तर हे खूप गंभीर आहे असं नाही वाटत आपल्याला? खूप गंभीर आणि खूप खालची पातळीचं राजकारण आहे। मी बावनकुळे साहेबांना एकही सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब इतकी निर्गुण हत्या झालेली आहे आणि जरी तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करताय, धनंजय मुंडे आणि सुरेश धस भाऊ मध्ये तुम्ही जरी मध्यस्थी करत असेल तो हे खूप खालची पातळीचा तुमच्या राजकारण आहे आणि महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, हे चालू देणार नाही। ताई, आपण देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहात असं आपण मगाशी सांगत होता, तर काय नक्की कुठल्या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर ही भेट घेणार आहात? काल मी त्यांना भेटीसाठी टाईम मागितलेला आहे, मला आत्ता कळलं नाही आहे, त्यांच्या ऑफिसमधून मला कॉल आलेला नाही आहे। तो 100% नक्की मी त्यांच्याशी भेट घेणार आहे आणि त्यांना सगळे पुरावे देणार आहे की किती तुमच्या जे मंत्री आहे ते किती जे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे, मी आजपर्यंत तो कधीही आपले जे पुरावे आहे ते घेऊन गेली नाही CM-कडे, पण आता वेळ आलेली आहे, चांगली वेळ आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मास्त्र काढावं लागेल। त्याच्यासाठी मला असं वाटते की मी जाणार आहे, लवकरच लवकर मला टाईम देणार आहे CM साहेब आणि मला असं वाटते की 100% तो न्याय करणार आहे याच्यामध्ये। या होत्या आपल्याबरोबर करुणा मुंडे, ज्यांनी सांगितले की आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही पुरावे त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि आता ब्रह्मास्त्र काढण्याची ही वेळ आली आहे। कॅमेरामन अनिल संगारेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।